कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी योग्य ते नियोजन लावावे लागते आणि हे नियोजन लावण्यासाठी आवर्जून काही मिटिंगा घ्याव्या लागतात. उदाहरणार्थ मोठमोठे कारखाने किंवा मोठमोठ्या कंपन्या. आता या ठिकाणचा जो स्टाफ आहे त्या स्टाफच्या काही अडीअडचणी आहेत का, अध्यक्षांना काही सूचना द्यावयाच्या आहेत का, जेणेकरून कारखान्याचे किंवा कंपन्याचे उत्पादन वाढेल आणि आर्थिक स्थिती सुधारेल. यासाठी देखील या मिटिंगा आयोजित केल्या जातात. दुसरे उदाहरण आहे कुटुंबे. आता कुटुंबामध्ये देखील ह्या मिटिंगा घेणं गरजेचं आहे, कारण कुटुंबातील सदस्य आपले काही म्हणणे मांडू शकत नाही, पण जर मिटिंगा घेतल्या तर त्या ठिकाणी आपल्या मनातील समस्या तो सांगू शकतो. यासाठी काय करावं लागेल तर आपल्या घरातील पोक्त व्यक्ती किंवा ज्येष्ठ व्यक्ती या ठिकाणी त्याचे अध्यक्ष म्हणून निवड करावी लागेल आणि त्याच्या अध्यक्षतेखाली ह्या मिटिंगा घेता येतील. आणि या मिटिंगाद्वारे आपल्या घरामध्ये असणाऱ्या समस्या, उदाहरणार्थ शेती विकास असेल, मुलामुलींची लग्ने असतील किंवा इतर काही आर्थिक समस्या असतील तर त्या मांडता येतील. संकल्पना श्री फल्ले सर. धन्यवाद.